श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 3 ऑगस्ट 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज कोणत्या राशीला मिळणार यशाची साथ? आरोग्य, कुटुंब, करिअर आणि आर्थिक स्थितीमध्ये काय घडणार? ग्रहांची चाल तुमच्या नशिबावर कोणता परिणाम करणार? चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील. मेष, मित्रांशी वाद टाळावेत. सहकार्याची बाजू समजून घ्या. मित्रांची चांगली मदत मिळेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. त्रयस्थ व्यक्तींचा सल्ला घ्यावासा वाटेल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबतीत आत्मपरीक्षण करावे. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ, कौटुंबिक सुखात वाढ होईल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पहावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामे नियोजनबद्ध करावीत. खर्च जपून करावा. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कष्टाला मागे पुढे पाहू नका. तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल. मिथुन, कुटुंबाचे उत्तम सहकार्य लाभेल. आघळपघळ बोलणे टाळावे. मन प्रसन्न राहील. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. आळस झटकून कामाला लागावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. सामाजिक कामात सक्रिय राहाल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कर्क, चिंतामुक्त राहावे लागेल. नवीन संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. कामाची दगदग राहील. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन कराल. थकवा दूर होईल. सिंह, अपेक्षित लाभ संभवतो. कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. थोडेफार मनाचेही ऐकावे. योजनेनुसार कामे पार पडतील. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. तरुणांशी मैत्री वाढेल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. आनंदात वाढ होईल. कन्या, व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. भाग्यावर विसंबून राहू नका. नवीन तंत्र शिकून घ्यावे. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका. मेहनतीचे महत्त्व लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहर येईल. भागीदारीतून चांगला लाभ मिळवाल. जोखीम सावधगिरीने उचलावी. आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे. तूळ, नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. संमिश्र घटनांचा दिवस. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. वृश्चिक, आर्थिक स्थिती सुधारता येईल. जोडीदाराची साथ लाभेल. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. व्यावसायिकांना नवीन संधी चालून येईल. काही परिवर्तन घडवून येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरदारांना चलाखीने सांभाळावे लागेल. कोणाशीही वाटाघाटी करताना सावधानता बाळगा. धनो, मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. उत्साहवर्धक घटना घडतील. विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. जुगाराची आवड जोपासाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी लागेल. मकर,
आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. सुखद घटना घडतील. दिवस मजेत जाईल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. मनातील शंकेचे निरसन करावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. आततायीपणे निर्णय घेणे टाळावे. कुंभ, पोटाच्या तक्रारी जाणवतील. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे. ज्येष्ठ बंधूंचा सल्ला घ्यावा. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. प्रेम प्रकरणाला बहर येईल. घरात टापटिपीबाबत दक्ष राहाल. मीन, स्वकष्टावर अधिक भर द्या. वेळ जपून वापरावा. दिवस चांगला जाईल. जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. उगाच नसत्या फंदात पडू नका. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. इतरांवर फार विसंबून राहू नका. कामात स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.